नमस्कार. सर्व पत्रकार बंधूंचं मी माझ्यातर्फे आभार मानतो. आम्ही बोलवलं, आमच्या बोलण्याला मान देऊन तुम्ही आला. आपण बघितलं असेल की नगर परिषदेची आत्ताच नुकतीच 13 तारखेला सर्वसाधारण सभा झाली, जी तहकूब करण्यात आलेली आहे. त्या तहकूब सभेमध्ये खरं तर जे यूट्यूबवाले चॅनलवाले होते त्यांना एका स्वीकृत नगरसेवकाने मना केलं. हा सर्व आमच्या पत्रकार बंधूंचा अपमान आहे. त्याचा मी सर्वप्रथम निषेध करेल, कारण त्या दिवशीचं रेकॉर्डिंग संपूर्ण शहराला दिसलं पाहिजे होतं, अशी आमची स्वतःची इच्छा होती. त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या गटातर्फे 35 जणांचं निवेदन, की जो आमचा अधिकार आहे, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एखादा सभासद उभा राहून तो त्याचं निवेदन प्रोसिडिंग अधिकारी, मतलब जे पीठासीन अधिकारी असतात, ते सर्वसाधारण सभेचे पीठासीन अधिकारी हे नगराध्यक्ष असतात, त्यांना देऊ शकतो. म्हणून आम्ही आमचं प्रत्येक विषय हा मतदानाद्वारे मंजूर करावा आणि त्याचं प्रोसिडिंग लिहावं, त्याचं इतिवृत्त तयार करावं, अशी मागणी घेऊन आम्ही नगराध्यक्षांना निवेदन दिले. तोपर्यंत खरं म्हटलं की त्यांना ती सभा त्या दिवशी चालवायची नव्हती. नगराध्यक्षांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि तुम्ही इथं ठेवून द्या असे बोलले. खरं म्हटलं की त्यांनी पोच दिली पाहिजे कायदेशीर जर पाहिले तर, तरी आम्ही त्यांच्यासाठी तिथं उभे राहिले. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकाने तिथं येऊन बुवा तुम्ही नगराध्यक्षांच्या अंगावर जाताय अशा प्रकारचं वल्गना केल्या. अशा प्रकारचं वातावरण तयार करून ती सभा नगराध्यक्षांना तहकूब करण्यास भाग पाडले. खरं म्हणजे नगराध्यक्षांची तेव्हा ती सभा तहकूब करण्याची इच्छा नव्हती, परंतु ज्यांना तहकूब करा असं म्हणण्याचा अधिकार नाही, त्यांनी त्यांना सांगून ती सभा तात्पुरती तहकूब केली. त्यानंतर तहकूब झाल्यानंतर थोड्या वेळानं पुन्हा आले आणि 4 दिवसानंतर ती तहकूब करा म्हणजे असा नियम नाही. नगरपालिकेच्या कायद्याचा जर आपण अभ्यास केला तर नगराध्यक्षांना जे पीठासीन अधिकारी असतात त्यांना प्रथमतः 15 मिनिट, नंतर अर्धा तास आणि अर्धा तासानंतर जर सिच्युएशन एकदमच खराब असली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असला, तर ते सभा ते पुढच्या तारखेपर्यंत तहकूब करता येते. परंतु तिथं असा कुठलाही वादविवाद 15-20 मिनिटांनंतर सगळी शांतता झालेली होती. अशा वेळेला नगराध्यक्षांनी ती मीटिंग कायम करायला पाहिजे होती. जर शहरातल्या विकासाची कामं जर होती असं जर तुम्हाला वाटत असेल तर तहकूब करण्याचंच कारण नव्हतं. दुसरं, जो आमचा अधिकार आहे, आम्ही प्रत्येक विषयाला मतदानाचा अधिकार मागू शकतो, हा आमचा अधिकार आहे. आणि हे कायद्याच्या पुस्तकात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, जे संविधान लिहिलं, त्याद्वारे आम्हाला तो अधिकार मिळालेला आहे. त्या अधिकारावर आमच्या कोणी दादागिरी करून, गुंडगिरी करून गदा आणू शकत नाही. परंतु एक कोणीतरी स्वीकृत नगरसेवक उठतो आणि पुन्हा सभागृहाला वेठी धरण्याचा प्रयत्न करतो, गुंडगिरी करून, दादागिरी करून ते सभा तहकूब करण्यात भाग पाडतो, हे काही चांगलं गोष्टी नाही आहे. आमच्या मंत्री संजय भाऊ सावकारेंनी तर आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनात आम्हाला ज्याला पाठिंबा द्यायचा किंवा ज्या विषयाला पाठिंबा द्यायचा आम्हाला स्वातंत्र्य आहे. ते या संदर्भामध्ये कधी आम्हाला कुठल्या गोष्टीची सांगत नाही. परंतु त्या संजय भाऊ सावकारेंनी 1.25 कोटी रुपयाची कामं या शहरात आमच्या प्रभागामध्ये मंजूर केले. त्याच्या NOCसाठी तिथं अधिकाऱ्यांना दबाव आणला जातो की NOC देऊ नका. मग जर आमच्या कामांच्या संदर्भामध्ये तुम्ही दबाव आणू शकत असाल तर आमच्याकडनं तुम्ही चांगल्या मदतीची किंवा सहकार्याची अपेक्षा कशी करतात? एकाकडे सांगायचं 400 मुलांना नोकरी लावतं, एक तरी लावलेला आहे का? ज्या मुलांकडनं पैसे घेऊन नोकऱ्या लावलेल्या होत्या त्यांना आतापर्यंत नोकरी लागल्या नाही, त्यांचे पैसे कोणी दिलेले नाही आहे. कोणी केलेलं आहे त्याचा तपास करा. वारंवार शहरात अफवा फैलवली जाते की ॲलम. अरे तर हिंमत असेल तर तुम्ही त्याच्यातलं काढा ना, जे असेल ते काढा. कोण तुम्हाला मना केलं? नुसता वल्गना करून उपयोग नाही आहे. या शहरातली कामं जर व्हायला पाहिजे तर थोडंसं नगराध्यक्षांना सुद्धा सूट द्या. त्या नगराध्यक्षांचा आम्ही तर कधी अपमान केला नाही, परंतु तिथले सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक वारंवार अपमान करतात. सभागृहामध्ये मीटिंग तहकूब करण्याचा अधिकार हा नगराध्यक्षांचा असताना कोणतरी एक जण उठतो आणि तो ते सभा तहकूब म्हणतो आणि बाकीचे लोकही बाहेर जातात. हे काही योग्य लक्षण नाही आहे, योग्य चित्र नाही आहे.
काल काही परवाच्या दिवशी काही अलग स्टेटमेंट, कालच्या दिवशी काही अलग स्टेटमेंट, काल म्हणे काय तर म्हणे माईक हिसकवला. हिंमत असेल तर तसं फुटेज समोर आणा. नगरपालिकेने त्या सगळ्या सभागृहातल्या कामकाजाची अधिकृतपणे अनकट व्हिडिओ बनवलेला आहे. तो सर्व जनतेला दाखवा. आणि त्यामध्ये माईक हिसकोला की नाही हिसकोला, की दूधचं दूध पाणी का पाणी, हिसकोला असेल तर मी माझा राजीनामा देईल, नाही तर ज्याने आरोप केलेला आहे त्याला म्हणा तू राजीनामा दे. अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण शहरात चालू आहे. त्या दिवशी स्वतःहून उठायचं, स्वतःहून सभागृहाचं वातावरण खराब करायचं आणि पुन्हा 2006 साली जी दंगल त्यांनी सभागृहात घडवून आणली तसा प्रकार करण्याचा प्रयत्न त्या दिवशी होतोय. पूर्ण शहराला वेठी धरण्याचा पुनश्च प्रकार होतोय. परंतु 2006चा सुद्धा तुम्ही इतिहास बघितला असेल तर ते तिथं त्यांनी केलेल्या दादागिरीचे फळं नागरिकांनी त्यांना दिलेले होते. त्यांनी त्याचे फळं चाखलेले आहेत. त्याचा परिणाम त्यांना काय झाला ते पाहिलेलं आहे. आता तर 20 वर्ष झालेले आहेत. 20 वर्षानंतर पुन्हा अशी गुंडगिरी दादागिरी आम्ही त्या सभागृहात खपवून घेणार नाही. कोणी गुंडगिरी करायचा प्रयत्न करत असेल आणि मुद्द्याची गोष्ट जर मुद्द्यावर आणत असेल तर आम्ही कोणत्याही आम्ही सगळ्या प्रकारे सक्षम आहोत. ज्याला गुंडगिरी करायचं त्याला गुंडगिरीनं त्याच्या गुंडगिरीला आम्ही चोख उत्तर द्यायला समर्थ आहोत. आणि आमच्या महिला असतील, आमचे पुरुष नगरसेवक असतील, अशा गोष्टींना भीक घालणार नाही. कोणी दादागिरी करायचा प्रयत्न केला त्याचे प्रकार निश्चितपणे आणून पाडण्यात येईल. आम्ही हा सर्व प्रकार उद्याच्या दिवशी महाशय आपल्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कानावर टाकणार आहोत आणि या सभागृहामध्ये काय घडतं आहे काय होऊ नये यासाठीची सर्व चर्चा आणि तक्रारचा एक अर्ज आम्ही महाशय यांना देणार आहे, SP-ना. कारण आम्हाला या गावात शांतता पाहिजे, या गावातील कामं झाले पाहिजेत आणि या गावामधले सगळ्या नागरिकांच्या कामाच्या संदर्भात वारंवार दाखवलं जातं